चेअरमन कल्याणराव काळे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. तुम्ही आजपर्यंत बऱ्याच वेळा त्याच्यावर वेगवेगळे आरोप केले. त्यांनी बऱ्याच वर्षानंतर आज त्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिले. काय सांगाल? काल तुम्ही पत्रकार परिषद तर त्यांची कालची बघितली. काल त्यांनी कुठल्याच प्रश्नाला उत्तर दिलं नाही. काल त्यांनी फक्त माझ्यावरती आरोप केले की यांच्या अर्जामुळं संस्थेला गळगळ लागली. तर माझ्या सोबत मी केलेले सगळे अर्ज आता आहेत आणि अशा कोणत्याही माझ्या अर्जामध्ये मी मुळात बँकेला फक्त 3च अर्ज केले आणि त्या कोणत्याच अर्जामध्ये संस्थेला कर्ज मिळू नये असं मी कर्ज द्या, त्याशिवाय कामगारांचे पगार जाणार नाहीत, शेतकऱ्यांचे पैसे जाणार नाहीत. फक्त घेतलेलं कर्ज त्या लोकांपर्यंत पोहोचावं, सभासद शेतकरी कामगारांपर्यंत पोहोचावं. हे मधल्यामध्ये जे काही भ्रष्ट कारभार होतोय त्याला कुठेतरी चाप लावावा अशा अर्थाचे माझे अर्ज आहेत. त्यामुळं त्यांनी जे आरोप केले त्यांचा जो नाकर्तेपणा आहे तो झाकून नेण्यासाठी विरोधकांवरती 25 वर्षीय सत्तेचं खापर तुम्ही आमच्या 3 अर्जावरती फोडताय. आम्ही विरोधक आहोत. सहकारी संस्थांमध्ये विरोधकांची ताकदच किती असते आणि तुम्ही त्यामुळे तुमचं नाकर्तेपणा दाखवायसाठी केलेलं आहे. आमचे जे त्यांच्यावरती आरोप आहेत पहिल्यापासूनचे त्याचा कुठे खुलासा केलाय? तुम्ही पत्र्यांकडून अगोदरच पैसे कसे घेतले, मग आतापर्यंत जे काही कर्ज झालं त्या संस्थेवर ते कशासाठी झालं, ते पैसे गेले कुठं? ते काय म्हणाले की लिलाव झाला असता तर काय करायचं होतं, लिक्विडेशन मध्ये गेले असते तर काय करायचं होतं. पण लिक्विडेशन मध्ये जाण्याची वेळ का आली, लिलाव होण्याची वेळ का आली? एवढी कर्ज काढून तुम्ही कुठे नेली का? वाखरीपासून साताऱ्यापर्यंत जमिनी घेत गेला. ह्या गोष्टीचा खुलासा तुम्ही सभासदांसमोर करा आम्ही म्हणतोय ना. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रश्नाला आमच्या उत्तर दिलेलं नाही. त्यांनी फक्त आमच्यावर एक आरोप केला, त्या आरोपाचं खंडन आम्ही करतो. आणि त्यांनी सांगितलं साखर कारखाना वाचवण्यासाठी आणि सभासदांची देणी देण्यासाठी हा कारखाना दिलाय. आणि ह्याच्यामध्ये त्यांना आम्ही एक प्रश्न विचारला होता की चेअरमन, सभासद आणि संचालकाचे हक्क अबाधित राहणार का? यावर त्यांनी उत्तर दिले की सगळे हक्क आमचे अबाधित राहणार आहेत, फक्त कारखाना ते चालवणार आहेत आणि जे काही देणे हे सभासदांची स्पष्ट दिशाभूल करते. असं होऊ शकत नाही. सोहगी तत्वावर चालवणार आहे, दोघं मिळून चालवणार आहे असं होत नसतं. सोहगी तत्वावर त्याचं चालवता करताच येत नाही, त्याला शासन मंजुरी देणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही सगळं स्पष्ट करून मांडणार. सोहगी तत्व म्हणजे काय, कोणाची जबाबदारी काय आहे? बोत्रे पाटील स्वतःच्या संस्थेवर कर्ज काढून तुमचं कर्ज फेडणार आहेत का? फेडणार आहेत तर कसं काय फेडू शकतात ते? त्या अटी आणि शर्ती त्यामधले काय आहे? दुसरं ते काय म्हणले, बोत्रेंनी पैसे दिल्यामुळे सभासदांची ऊसाची बिलं गेली, कामगारांचे पगार झाले. मला एक म्हणायचं आहे, कारखानदारीमध्ये ऊस येतो, ऊसाचं गाळप होतं, त्यापासून साखर बनते, मोलॅसिस बनतो, बगॅस बनतो, वीज तयार होते, डिस्टिलरी तयार होते आणि या सगळ्याचा माल विक्री करायचा असतो. आणि विक्री केलेल्या मालातून सभासदांचे पैसे, कामगारांची देणी, सरकारची देणी, बँकांची कर्ज ही भागवायची असतात. तुम्ही ही साखर जाते कुठून? गाळप करता, गाळप करून माल तयार होतो, माल सगळा संपून जातो आणि लोकांचे पैसे तसेच राहतात. अहो मग हे जातात कुठं? तुम्ही मूळ प्रश्नाला बघायला देताय. पत्र्यांकडनं पैसे घ्यायची आणि सभासदांचं ऊस बिल द्यायला बँकांकडनं पैसे घ्यायची गरज काय? तुम्ही सभासदांचं देणं आहे, देणं आहे म्हणजे कधी देणं लागतं? तुम्ही ऊस आल्यावर, ऊस गाळप केल्यावर. मग ऊस गाळप केल्यानंतर त्या ऊसातून साखर निघलेले इतर प्रोडक्ट तयार झाले, पैसे बरोबर आहे, त्याची विक्री होते आणि ती रक्कम सभासदांना आणि कामगारांना मिळत असते ना साहेब. काल त्यांनी तुम्ही बँकांकडून कशाने पैसे माग? काल त्यांनी पत्रकारांना उद्देशून म्हणले की तुम्ही त्यांना पुरावे मागा, 4 टाळके एकत्र आले. कशाचे पुरावे त्यांनी मागा म्हणून सांगितले? जे आरोप करतायत त्याचे आरोपाचे पुरावे काय? दप्तर त्याने आता तुम्ही आरोप केला त्यांच्यावर की पैसा मिळाला साखर गाळपातून किंवा वेगवेगळ्या मार्गाने स्पष्ट आहे ना साहेब. पैसा त्यांनी 2021 पासून 25-24 पर्यंत 4 वर्षात 21, 22, 23, 24 180 कोटी रुपये मिळाले सरकारकडे. इतर संस्थेची मला माहित पण नाही, का तर हे वार्षिक अहवाल छापत नाही, पण सरकारनं स्थक हमी देऊन 180 कोटी दिले. मग एवढे पैसे येऊन तुम्हाला कमी कसे काय पडतायत? आणि तरी सभासदाची देणी कशी काय राहत आहेत? आणि तुम्ही वार्षिक अहवाल छापत नाही तर आम्हाला हिशोब करणार कसा? आणि ते म्हणतायत ना पुरावे आम्हाला मागा. अहो दप्तर आम्हाला द्या ना, आम्ही मागतोय ते सगळे पुरावे तुमच्या समोर मांडतोय. तुम्हाला आव्हान केले 200 कोटी टाका कारखाना चालवू शकतो.
मुळात त्यांनी त्यांचं 100 कोटी आधी बाजूला काढा होतं. ते 200 कोटीचा आकडा संस्था उभा करायला 200 कोटी लागते, संस्था चालवायला 200 कोटी लागतात. कसं आताच देणं किती आहे साधारण आम्ही त्यांना विचारलंय, आमच्या माहितीप्रमाणे 500 कोटीहून जास्त देणार देणार? आणि 200 कोटी ते विरोधकाला मागतायत ना. म्हणजे 500 कोटीचं कर्ज काढायचं आतापर्यंत करायचं, 200 कोटी तुम्हीच 200-300 कोटी काढायला जायचे आणि डबरं पाडून ठेवायचं. विरोधकाला काय म्हणायचं तुम्ही 200 कोटी घेऊन ये. नाही, ते तरी पण आमची तयारी 200 आहे. कोटीचे म्हणतात ना ते ही संस्था चालवण्यासाठी जेवढी रक्कम लागते, चालू करण्यासाठी आणि चालवण्यासाठी ती फक्त ती जी रक्कम लागणार आहे त्यासाठी आम्ही सर्व सहकार्य मिळून त्याची तयारीत आहोत ना. ती किती लागणारी रक्कम आता? आम्ही त्याचा खुलासा आम्ही सविस्तर त्याच्या विषयीचं जे काय खुलासा आहे, तुम्ही वार्षिक सभेत करणार आहे. भोगम बोलणार नाही. सर्वसाधारण सभा निघाला नाही. 10 वर्षापासून 2016ची जी आम्ही पहिली निवडणूक लढलो त्यानंतर कधीही त्यांनी वार्षिक आवाज छापला नाही. सर्वसाधारण सभा मोकळ्या मैदानात घेणार आहेत ते तुम्ही हो. 4 टाळके आहेत म्हणतायत, काय सांगा? सर्वसाधारण सभा ही दरवर्षी मोकळ्या मैदानातच होती. तुम्हीच 2016च्या निवडणुकीनंतर ती सभा गोडावणार तरी शुगर हाऊसला तुम्ही नाही. सभा ही पहिल्यापासून कोणत्याही कारखान्याची सभा ही मैदानातच असते. आणि त्यांनी जे म्हणले ना किंवा आम्ही लोकशाही पद्धतीने वागू, आभारी आहे मी त्याचं. फक्त तुम्ही तसं वागा त्या दिवशी. आमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना उत्तर द्या. सभासदांना इतरांना कुणाला काय बोल असेल त्यांना संधी द्या. आमच्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही समाधान करा. त्याची मंजुरी आहे, सर्वसाधारण सभेमध्ये घेणार आहेत मंजुरी. सहयोगी तत्वावर देण्यासाठी ते आवाजी मतदान होणार आहे का मतदान करणार आहे? आम्ही मतदानाची मागणी केलेली आहे ना, प्रत्यक्ष मतदान आहे. अध्यक्षांचा अधिकार आहे, कायद्यामध्ये तरतूद आहे. सभासदांनी जर मागणी केली तर अध्यक्षांना मतदान घ्यावं, त्यांनी घेतलं पाहिजे असं आमचं मत आहे. बोत्रे पाटील या साखर कारखानदारी क्षेत्रात दिग्गज आहेत असं काल चेअरमन साहेबांनी सांगितलं. तुम्ही आता सांगितले त्यांचे बरेचसे कारखाने, अनुभव मोठा आहे त्यांना. तुम्ही म्हणताय सहयोगी तत्वावर देता येत नाही. मग बोत्रे पाटलांनी एवढे पैसे ह्याच्या अगोदर दिले जातात? हा सरळ सरळ गट आहे. त्यांनी काय विचार करून केलाय? सभासदांना मी अजून देखील जागा करतोय की जागे व्हा. हे जी व्यक्ती गेल्या 10 वर्षापासून मी जे सांगत होतो हा व्यक्ती चालवण्यासाठी अपात्र आहे, त्याची कबुली तर काल त्यांनी स्वतः तोंडाने दिलेली. आता मी तुम्हाला सांगतोय की ही संस्था सहयोगी वगैरे काय नाही, ही संस्था प्रत्यक्ष विकतच घ्यावी लागते बोत्रे पाटलांना. आणि ह्यांनी विकायचंच ठरवलेलं आहे, हे सगळं यांचं ठरलेलं आहे. ही फक्त आता दाखवायचं आहे आपल्या समोर. आणि त्याशिवाय हे संस्थेचं त्यांना ते कामकाज करू शकत. साखर त्यामुळे 1 वर्ष सहयोगी घ्यायची आणि पुढच्या ते म्हणतात ना सहकारच राहणार, अजिबात नाही. पुढच्या वर्षी बँकेचा लिलाव काढायचा बँकेकडून यांचा आणि ह्यांनीच वर टेस्ट करायची आणि संस्था विकत घेऊन टाकायची. हा यांचा डाव आहे. त्यांनी काल सांगितलं अनेक कारणांमुळे साखर कारखानदारी अडचणीत आहे. राज्यातले 70-80% साखर कारखानदार रात्री झोपत नाहीत आणि तुम्ही मात्र केवळ आरोप करत सुटलाय. जर एवढा त्रास होत असेल तर सोपं घेऊ, राजीनामा द्या, बाजूला व्हा, निवांत झोपा ना तुम्ही. अहो तुम्ही काल वसंतदादांनी मोठ्या कष्टानं उभा केलेली ही संस्था, त्यांच्या सहकार्याने किती कष्ट केलं, दादानी किती कष्ट केलं. 15 वर्षाची लढाई तुम्ही संस्था उभा केली, 25 वर्ष तुम्ही ती सत्ता उपभोगली आणि आता सरळ म्हणताय की आता 4 दिवस झालं मला चांगली झोप लागते. ऐकणाऱ्याला सुद्धा लाज वाटते. जे दादांचं कष्ट ज्यांनी पाहिलंय ना त्या सगळ्या लोकांना त्या वाक्याचा इतक्या चीड आलेला, इतक्या सत्ताबाजी लाट आहे. दादांवर खरं प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये कालपासून मला 200 फोन 400 फोन आले असते की सत्ताबाजी लाट उसळी कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत. आपल्या वडिलांची संस्था आपल्याला राखता येत नाही पण ती दिल्यानंतर खुश आहे ती माणूस. म्हणजे असं काय त्यांना मिळलंय आणि असं काय बोत्रे त्यांना देणार आहे की ते एवढं खुश आहे, याचा खुलासा त्यांनी करायला पाहिजे. आता या पत्रकार परिषदेत तुम्ही बोत्रे पाटलांना चेअरमन करावं असं सुचवलंय काय? या मागची तुमची बचाव अर्थ त्याचा काढू नका. काय होईल हे आमचं एक म्हणत आहे. ही संस्था सहकार्य आहे, सहकार्य आहे. मी विडंबनानं मी काय म्हणालो की बोत्रे पाटील जर एवढे चांगले कर्तृत्व नाही एक स्वतः कल्याणराव काळे सांगत असतील तर त्यांना चेअरमन करून तिथं बसवा ना. कशाला ही सहयोगीन बियोगीन भानगडी? सहकारामध्ये कोणतं करून घेता येतं, सभासद करून घेता येते, त्याला चेअरमन करता येते. सर हो एवढं चांगलं आहे तेच कर्तृत्वाचा पाडा बोत्रेच्या. अहो साहेब बोत्रे साहेबांचा अनुभव आहे तुम्ही सांगा. कल्याणराव काळे साहेब 2000 साली चेअरमन झाले. बोत्रे साहेब तेव्हा चड्डीवर शाळेला जात असतील साहेब, तेव्हा ते तुम्ही चेअरमन म्हणतो मग तिथं सभासदांनी बसवले आणि तुम्ही आज सांगता की बोत्रे साहेबाची ख्याती मोठी आहे, बोत्रे साहेबाचा दांडगा अनुभव आहे. आणि शर्मेची बाब आहे, शर्मेची.
की बोत्र्याचं नाव या कारखान्याला जोडलं गेल्यापासून 8,000 एकराची नोंद 14-15,000 एकरावर गेली. 123 लोकांनी बिना अडवणचे करार केले म्हणून सांगितले आणि लोकांमध्ये आणि कामगारांमध्ये उत्साह संचार राहिला नाही. किती शर्मेची बाब आहे म्हणजे तुम्ही हटल्यानंतर लोकांना एवढा आनंद झालाय की तुम्हीच सांगताय. मग ह्याचं आत्मचिंतन कोण करणार साहेब? की लोकांना आता काही लोकांमध्ये प्रवाह आहे की जाऊ द्या जाते पिढा. आता मला प्रश्न विचारतायत, मला आमचे सहकारी सुद्धा काय म्हणतायत, अरे तू काय वेळा माणूस आहे, 10 वर्ष झालं कल्याण काळेला पाय उतार करण्यासाठी तू लढतोय. आता कल्याण काळे स्वतःहून पाय उतार व्हायला लागलाय तर त्याला गाडवं पडतोय. मला पण विचारतायत लोक, माझी लोक. मी त्यांना सांगतोय की पाय उतार कल्याणराव होत आहेत या गोष्टीचा मला देखील आनंद आहे. माझ्या लढ्याला, आमच्या सर्वांच्या लढ्याला यश आलं त्याबद्दल मला निश्चित आनंद. पण तो आनंद मोजा कधी नीट राहील? ही संस्था अबाधित राहिल्यावर ना. एकीकडे संस्था सहकार्याची जर खाजगी होऊन जाणार असेल तर मग हा पाय उतार होऊन का? आणि त्यांना संस्था द्यायची आहे ना. 3 वर्ष तुमचा अधिकार आहे संचालक. 3 वर्षाची निर्णय तुम्ही बिनधास्त घ्या. तुम्ही काल उद्या जाहीर करा 3 वर्षाचीच आम्ही करतोय. तुम्हाला 3 वर्षाचीच दिली ना. लोकांनी 5 वर्षासाठी निवडून दिले, त्यातली 2 वर्ष संपले. 3 वर्षासाठी निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार तुम्हाला दिले. तुम्ही 35 वर्षाचा कशा काही इसार घेऊ शकता? कालावधी त्यांनी सांगितलं नाही तर पण बोत्रे पाटलांनी आम्हाला सांगितलं ना कालावधी. त्यांनी सांगितलं ना आम्ही बोत्रे पाटलांची बैठक घेतो, बरोबर आहे. आणि बोत्रे पाटलांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलं की हे संस्थेचं देणं आणि सगळा जर वर्किंगचा हिशोब केला तर मला 35 वर्षासाठी घ्यायला लागते. मी बोत्रेंना असं म्हटलं, ही माणूस साक्षीदार आहे. त्यांच्या बोत्रे पाटलांच्या शेजारी त्यांचे चिरंजीव बसले होते. मी म्हटलं बोत्रे साहेब धन्य आहे, आमच्या दादानी, आमच्या वडिलांनी आणि सगळ्या सहकार्याने ही संस्था ही तुमच्या पोरासाठीच काढली असं म्हणणं झालं, आमच्यासाठी काढलीच नाही. मग असं बोट करून मी बोत्रे साहेबांना म्हणलं. तर उद्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये नेमकं काय निर्णय घेतात, कशा पद्धतीने मदत करणार आहेत? आम्ही सर्व सभासदांना आवाहन केलेलं आहे यापुढे देखील. अजून एकदा तुमच्या माध्यमातून सर्व सभासद, सर्व ट्रॅक्टर मालक, शेतकरी, ऊस उत्पादक सर्वांनाच आवाहन करतो, जास्तीत जास्त संख्येनं आपण तिथं या. या सभेचा जो विषय क्रमांक 9 आहे की ही संस्था सहयोगी तत्वावर देण्याबाबतचा, त्या विषयाला काढून विरोध करा आणि ही संस्था आपली वाचू. आपण त्यांना प्रश्न विचारले, त्या प्रश्नाची त्यांनी उत्तर द्यावे. आम्ही काही तिथे गोंधळ घालण्यासाठी येत नाही. काल चेअरमन साहेबांनी शांततेचं आवाहन केलं, शांततेमध्ये करू, लोकशाहीमध्ये करू. आम्ही देखील त्याच विचाराची माणसं, लोकशाही मानणारी माणसं आहोत. ते जरी बनले असतील, ही कसा वकील झाला माहित नाही, तरी आम्ही अगदी व्यवस्थित परीक्षा देऊन वकील झाले. आणि आम्ही देखील शांततेच्या मार्गाचंच आवाहन सर्व सभासदांना करणार आहे की तुमचे विचार मांडा, तुमचं मत मांडा, जो पुस्तक अधिकार आहे आणि ही संस्था आपण अबाधित ठेवू.